नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ. मित्रांनो, काल आपण व्हिडिओ टाकला होता आणि आज आपल्याला व्हिडिओ टाकावाच लागला, कारण आले बाजार भावामध्ये सुधारणा झालेली आहे. कारण आपला एकच उद्देश आहे, फक्त शेतकरी फसला नको पाहिजे. म्हणूनच आपण आज अर्जंटमध्ये व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याकडे अपडेट ही 100% खरी असते. तर मित्रांनो, आपण कालसुद्धा सांगितलं होतं की आले बाजाराभावामध्ये थोड्या प्रमाणामध्ये बाजार सुधारले. शेतकऱ्यांचे मेसेज भरपूर आले की दादा तुम्ही योग्य टायमावर योग्य तुम्ही व्हिडिओ टाकला. तर मित्रांनो, आपल्याला सकाळीच सांगली साताऱ्याकडून पण अपडेट आली, वैजापूर तालुक्यामधून पण अपडेट आली की व्यापारी लोकांमध्ये आणि आता माल कमी झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये आज पुन्हा आले बाजार भावामध्ये सुधारणा झालेली आहे. काल 12,000 रुपयापर्यंत मागणी होती, सौदे पण झाले होते. कारण आपल्या फुलंब्री तालुका वैजापूर तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये, जास्त नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये फक्त आता आले प्लॉट बाकी आहे. तर मित्रांनो, आज 13,000 रुपयाची मागणी होते, 12,500 रुपयापर्यंत सुद्धा मागणी होते. कारण मार्केट जे UPचं मार्केट आहे ते 140 रुपयापर्यंत गेलेलं आहे. आणि जर जयपूरचं म्हणायला गेलं तर जिथं जयपूरच्या मंडीमध्ये आपल्या बेंगलोरचा माल जातो तिथं 180 रुपयापर्यंत बेंगलोरचं मार्केट गेलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अजून थोडंफार प्रमाणामध्ये सुधारणा होऊ शकते पुन्हा. तर कारण याच्यामागचं कारण सांगतो तुम्हाला की मालामध्ये आता शॉर्टेज यायला लागलेला आहे. आणि जो बेंगलोरचा माल आहे तो सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी यायला लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये तो माल खराब व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मालाला अजून थोडं डिमांड येऊ शकतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आज पुन्हा आले बाजार भावामध्ये थोडीफार सुधारणा झालेली आहे. तुमच्याकडे काय सौदे चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे सांगतो, जो नवीन माल आहे, नवीन मालामध्ये सुद्धा 50 ते 60 रुपयापर्यंत, 40 रुपयापासून सुरुवात होते. आणि जो डागी माल आहे तो डागी मालसुद्धा आपला समजा 70-80 रुपयापर्यंत डागी आपला 60 रुपयापासून तर 70 रुपयापर्यंत डागी मालसुद्धा घेतो आहे. आणि सरसकटचे जर सौदे म्हटले तर 11,000 पासून तर 12,000 पर्यंत आहे. पण आज 13,000 रुपयापर्यंत मागणी झालेली आहे. मालचा शॉर्टेज आहे आपल्या फुलंब्री संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे हे थोडेफार आपल्याला बाजार इथं सुधारताना दिसत आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर माल असेल, 1-2 एकर असेल तर 1 एकर नक्की द्या. कारण 12,000, 12,500, 13,000 पर्यंत भाव कमी नाही आहे. कारण आपण प्रत्येक वेळेस सांगत आलेलो की टप्प्याटप्प्याने माल विका. अजून थोड्याफार प्रमाणामध्ये जर पावसाने जर अजून लावून धरलं तर अजून बाजार वाढू शकतात असं माझं म्हणणं आहे. मी शेवटपर्यंत सुद्धा असं कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तसं सांगितलं की थोड्याफार प्रमाणामध्ये बाजार हे सुधारणा झालेली. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.